आम्हाला विखे साहेब हा वरच्या सभागृहाला निवेदन करायचे लक्ष्मी आता घेणार एवढी लक्षवेधी झाल्यानंतर मग आपली घेऊ. करा बस झालं साहेब. ठीक आहे, चला लक्षवेधी क्रमांक 2. चला पुढे आता पुढे गेलो. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे 2. हा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे सदर लक्षवेधी ही पुणे जिल्ह्यातील आणि दौंड तालुक्यातील त्याचबरोबर परिसरातील वेगवेगळ्या मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भातली आहे. प्रथमतः मी माननीय मुख्यमंत्री, माननीय जलसंपदा मंत्री आणि शासनाचे आभार मानतो की बेबी कॅनॉलचं काम आमचं पूर्ण झाल्यामुळे जवळपास 5 TMCचा वापर हा त्या ठिकाणी त्या कॅनलच्या माध्यमातून करणं आम्हाला शक्य झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रिलीफ मिळाली. दुसरे आभार मानतो की जानाई शिरसाई योजनेचं आपण टेंडर काढलेलं आहे. जवळपास 500 कोटी रुपये किमतीचं टेंडर निघाल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांच्या जे तलाव भरण्याच्या मागण्या आहेत ते अपूर्ण राहिलेले तलावसुद्धा भरता येतील आणि पाण्याचा पर्याप्त वापर करता येईल आणि ते टेंडर काढलं त्याबद्दल आभार. आणि त्याचबरोबर खडकवासला टनेलचं जवळपास 2200 कोटीचं काम सुरू केलं त्याबद्दल सुद्धा शासनाचे मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आणि मान्य जलसंपदा मंत्री महोदयांचे आभार मी मानतो. आणि या संदर्भातले काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. त्या संदर्भातले माझा पहिला प्रश्न असा राहील की खडकवासला टनेलचं काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी जलसंपदा मंत्री उपस्थित आहे, पुण्यातल्या नगरविकास राज्यमंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की जसं शेतकऱ्यांना कॅनलच्या टनेलमधून त्याचा वापर झाल्यामुळे फायदा होईल तसाच शहरामध्ये जवळपास 30 किलोमीटरची जागा आहे ज्याची रुंदी 100 ते 200 मीटर आहे आणि पुण्याच्या एकंदर सार्वजनिक जे काही ट्रॅफिकची समस्या आहे त्याच्यामधून मार्ग निघण्यासाठी ही जागा भविष्यामध्ये उपयोगी ठरू शकेल. त्यामुळे हा टनेलचं काम हे 4 वर्षामध्ये 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे असं उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. तर माझा पहिला प्रश्न आहे की हे टनेलचं काम झाल्यानंतर उपलब्ध झालेल्या जागेचा वापर हा रस्ता, मेट्रो किंवा इतर वेगवेगळ्या लोकांच्या सुविधेसाठी आपण करणार का आणि त्याचं नियोजन कसं करणार हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्नाच्या उत्तरामध्ये जे सांगितलेलं आहे की टाटा प्रकल्पासंदर्भातलं जे काही मुळशी धरणाचं पाणी आहे त्या भागामध्ये वळवण्यासंदर्भामध्ये मार्च 2024 मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत. त्याच्यावर हे पाणी कसं वळवावं, किती वळवावं, टाटाशी चर्चा कुणी करावी या संदर्भातली प्रक्रिया सुरू आहे. आजही त्याची माननीय जलसंपदा मंत्री महोदयांनी बैठक लावलेली आहे. तर हे मुळशीचं पाणी या संदर्भातले मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याची प्रत्यक्षमध्ये अंमलबजावणी करताना ती नदीतूनही करता येईल आणि भविष्यामध्ये खडकवासला धरणातही ते पाणी सोडता येईल. सहज शक्य जे आहे ते आता सध्या नदीतून पाणी सोडणं शक्य आहे. तर मुळशीचं पाणी भीमा खोऱ्यामध्ये आणण्याचा जो काही निर्णय आहे त्याची अंमलबजावणी कधीपर्यंत होईल हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न माझा असा आहे की बॅरेजेस संदर्भामध्ये जे काही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते बॅरेजेसमध्ये रूपांतरित करण्याचे दौंड तालुक्यातील 12-14 प्रस्ताव आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 6 प्रस्ताव मान्य करण्यासंदर्भातली कारवाई विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याचा हा जो काही प्रस्ताव आहे त्याला मान्यता कधी मिळेल आणि त्याचबरोबर उजनी बॅकवॉटरमध्ये एक मोठा बॅरेज करण्याचा सुद्धा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्या संदर्भातली त्याला सुद्धा मान्यता कधीपर्यंत मिळेल हा माझा तिसरा प्रश्न आहे. ठीक आहे. आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे, सगळे मान्य आपण अध्यक्ष महोदय वर बसला असला तरी आधी शेतकरी आहात, शेतकऱ्या संदर्भातले महत्वाचे विषय आहे. ह्यातलं काही पाणी तुम्हाला सुद्धा मिळायची शक्यता असल्यामुळे सगळ्या प्रश्नाला न्याय मिळणार नाही. सगळ्या प्रश्नाला न्याय परत संधी दिली असती पण सगळ्या विचारा, प्रश्नाला चौथा न्याय विचार. माननीय मंत्री महोदय देतील ह्याची मला खात्री आहे. ती तुम्हालाही असायला हरकत नाही. त्यामुळे माझा शेवटचा प्रश्न असा आहे की चिबड जमिनीच्या संदर्भातलं धोरण मी 5-7 वर्ष त्याच्यामध्ये फॉलोअप करतोय. सबसर्फेस आणि ओपन ड्रेन करून हे धोरण अंमलबजावणी करण्यासंदर्भातल्या काही तांत्रिक त्यामध्ये दुरुस्त्या करण्यासंदर्भातली बैठका झालेल्या आहेत आणि चिबड जमिनीचं धोरण हे अंतिम करण्यासंदर्भातले निर्देश सुद्धा आता आपण अर्थ विभागामध्ये जे पेंडिंग आहे ते कधीपर्यंत मार्गी लागेल आणि चिबड जमिनीचं हे धोरण प्रत्यक्षामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून दौंडमध्ये राबवण्याचं ठरवलेलं आहे. त्याची अंमलबजावणी कधीपर्यंत होईल हा माझा चौथा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राहुल कुल साहेबांनी जे 4 प्रश्न उपस्थित केले, प्रथमतः खडकवासल्याचं जे
भूमिगत टनेल त्या ठिकाणी उभं राहत आहे. सभापती अध्यक्ष महोदय, खडकवासला फुरसुंगी जो बोगदा आहे आणि अध्यक्ष महोदय ते कामाचा सुरू आहे वेगाने. साधारण त्याला 2,000 कोटी रुपये खर्च अपेक्षा आहे. परंतु असं अध्यक्ष महोदय, त्यानिमित्तानं जो जुना कालवा आहे त्या धरणातून निघणारा, तो मग त्या ठिकाणी अजून उपयुक्त संपणार आहे. साधारण 30-32 किलोमीटरचा कालवा आहे. साधारण 370 हेक्टरपर्यंत जमीन त्यासाठी त्या ठिकाणी आता उपलब्ध आहे. आणि म्हणून आता सन्मानित सदस्यांची मागणी केली ती बरोबर आहे. आता ह्या कालव्याचं रूपांतर मग कसं करायचं, त्यामध्ये मग वाणिज्य कामासाठी किंवा अन्य कामासाठी त्याची उपयुक्तता काय आहे, तर मग पुणे महानगरपालिकेची त्याच्यामध्ये त्यांचा काय प्रस्ताव आहे. अध्यक्ष महोदय, या संपूर्ण कालव्यामध्ये जे अतिक्रमण होत चाललेली आता ती अतिक्रमण निष्कासित करून त्याला एक कंपाऊंड घालून ते जागा सुरक्षित करण्याचं काम आता जलसंपदा खात्याने सुरू केलेलं आहे. आणि मग अध्यक्ष महोदय, एकदा टनेलचं काम टनेलचं काम आता पूर्ण होतं आहे 2 वर्षामध्ये, साधारण पुढच्या वर्षाखेर, तर मग एक तर खालच्या शेतकऱ्यांनाही त्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल आणि विशेष करून या कालव्याची उपयुक्तता जे मी म्हटल्याप्रमाणे त्याचा वापर कसा करता येईल त्याचं एक स्वतंत्र धोरण आम्ही तयार करतो आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये जो काही त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तुमच्या या टाटा पॉवरमधून पाणी देण्यासंदर्भातला, याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर एक बैठक झाली. सूर्य समितीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. आमच्या 2 बैठका झालेल्या आहेत. टाटा पॉवरच्या पदाधिकाऱ्यांशी अंतिम चर्चा होते. तत्वतः त्यांनी पाणी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं आहे, कारण ते धरण टाटाच्या मालकीचं आहे. किमान 7 ते 8 TMC पाणी त्यातून उपलब्ध करण्याचं आमचं त्या ठिकाणी धोरण आहे. त्यांना विनंती केलेली आहे. पण मला वाटतं पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय प्रत्यक्ष आपल्याला त्यातून कार्यवाही, पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये कार्यवाही करता येईल याच्याबद्दल मला तरी विश्वास आहे. आणि म्हणून अनेक दिवसाची मागणी माननीय सदस्य राहुल कुल साहेबांची आहे त्यात मुळशीमधून पाणी देण्यासंदर्भात, तर ते आपण अध्यक्ष महोदय कार्यवाही करतो आहे. अध्यक्ष महोदय, जो त्यांचा तिसरा मुद्दा होता कोपा बंदर यांचा बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचं, आपण आता धोरणात्मक निर्णय केलेला आहे की जी काही कोपा बंदरे आहेत त्याचं रूपांतर व्हर्टिकल बॅरेजमध्ये करायचं. आणि त्यामुळे या ठिकाणी जे काही बंदरे आहेत त्याचं रूपांतर बॅरेजमध्ये करण्यासंदर्भात आपण कार्यवाही करतोच आहे. पण उजनीचं पाणी जेव्हा खाली जातं त्यावेळी मात्र दौंड, श्रीगोंदा किंवा कर्जत तालुक्याच्या मागच्या ज्या बॅकवॉटरमध्ये जी गावं आहेत, ही तालुके आहेत, त्यांना मात्र पाण्याचा मोठा तुटवडा तयार होतो आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी एक मोठे बॅरेज बांधले जाताना प्रस्तावित केलेले आहे की ज्यामुळे जरी पाणी खाली गेलं तरी वरच्या बॅरेजमध्ये पाणी त्या ठिकाणी राहील आणि त्या भागातील शेतीला पिण्यासाठी त्याची उपयुक्तता होईल. म्हणून या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजमध्ये करण्याच्या संदर्भात पाऊल उचलतो आहे आपण. तो निर्णय आपण केलेला आहे. पण या सांगितल्याप्रमाणे एक मोठा बॅरेज त्या ठिकाणी उभा करण्याचं आपण प्रस्तावित केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, जो चौथा मुद्दा त्यांनी या चिपट जमिनी संदर्भातला उल्लेख केलेला आहे, ही गोष्ट बरोबर आहे. यापूर्वी धोरण अध्यक्ष महोदय असं होते, कमांड एरियामध्ये चिपट धोरणाच्या बाबतीमध्ये 100% खर्च शासनाने करावा असं धोरण होतं. वास्तविक अनकमांड भागामध्ये आता कमांड एरियामध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचा लाभ घेतलेला आहे. जमिनीची त्या ठिकाणी बऱ्यापैकी अनेक वर्ष त्याचा लाभ घेतलेला आहे. त्यांना जर 100% खर्च शासन करत असेल तर अनकमांड एरियामध्ये जो करावा अशा मागणी सन्मान्य राहुल कुल साहेबांची होती, सातत्याचा आग्रह होता. आणि तत्वतः अध्यक्ष महोदय, त्या प्रकल्पाला शासनानं प्रायोगिक तत्वावर पायलट प्रोजेक्ट म्हणून मान्यता दिलेली आहे. एक साधारण 1-2 महिन्यात त्यासुद्धा कामाला मी सुरुवात करतो. ठीक आहे. शिवतारे बापू. अध्यक्ष महोदय, माझ्या या लक्षवेधीमध्ये 3-4 विषय आहेत. एक टनेल आहे, खुपटेवाडी आहे, जानाई सिरसाई आहे. या 3 विषयांबद्दल माझ्याही लक्षवेधी होते आणि ते क्लब करून दिलेले. अध्यक्ष महोदय, प्रथमतः बोगद्याच्या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिनांक 9/2/2025 रोजी पत्र दिलं होतं. या बोगद्याची लांबी थोडीशी कमी करावी. त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात बागायती गाव म्हणून प्रसिद्ध असणारं फुरसुंगी गाव, ज्याचा कांदा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, ऊस महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावर फुरसुंगीचा आखाडा प्रसिद्ध आहे, अशी बागायती सगळी मंडळी आहेत. आणि हा बोगदा हा जवळजवळ पुढे 34-90-900पर्यंत जर गेला, म्हणजे लोणी काळभोरच्या बाउंड्रीपर्यंत जर गेला
तर फुरसुंगी गाव संपूर्ण वाळवंट होऊन जाईल. त्याचं निव्वळ पाझर पाण्यामुळे हा संपूर्ण भाग बागायत आहे आणि अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती की हा बोगदा 3 TMC पाणी, समजा हे 2 किलोमीटर कमी केलं तर काय वाचून 100-200 MCFT 300 MCFT कमी जास्त होईल, पण त्याच्यामुळे निश्चितपणे ही जमीन वाचावी म्हणून तो बोगदा कमी करावा अशा प्रकारचं मी पत्र दिलं होतं. त्या पत्राला माननीय मंत्री महोदयांचं उत्तर आलं आहे. थोडंसं दिशाभूल करणारं डिपार्टमेंटने उत्तर दिलं असं माझं मत आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये संबंधित शेतकरी आणि तिथले प्रमुख लोक यांच्याशी मंत्री महोदय, माझ्यासकट राहुल कुल, आम्ही सगळे एकत्र बसून या बाबतीत फॅक्ट काय आहे त्या बाबतीतली चर्चा करून एक जर घेतली तर आपल्याला वस्तुस्थिती माहीत पडेल आणि योग्य निर्णय होईल. आणि म्हणून या बाबतीत एक बैठक घ्यावी. दुसरा जो विषय आहे तो खुपटेवाडीचा आहे. आता खुपटेवाडीला माननीय राहुल कुल साहेबांनी पाणी मागितलं. ते का मागितलं की पुरंदरमध्ये 3000 एकरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, तिथे वाचलेलं पाणी जे आहे ते त्यांच्या तालुक्यात जाऊन लागलं. महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम 2005 मी मंत्री होतो, अनेक केसेस मी हँडल केलेले आहेत. त्यानुसार निश्चितपणे एका तालुक्याचं पाणी दुसऱ्या ठिकाणी देता येत नाही, नंबर 1. नंबर 2, जेव्हा यांनी मागणी केली आहे त्याच वेळेस डिपार्टमेंटला हे जर पाणी जे आत्ता तर भूसंपादन सुरू आहे, पण हे वाचलेलं जे पाणी आहे ती पुढची माझी जी गावं आहेत राजुरी, रिसे, पिसे या सर्व गावांना द्यावं असा प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्तावसुद्धा प्रलंबित आहे. आणि म्हणून माझी आवश्यकता नसेल पाण्याची तर दिलं तर मी काय हे करणार नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा राहुलजी मी पत्र दिलं होतं की पुरंदरचं उपलब्ध असणारं पाणी पुरंदरलाच दिलं पाहिजे, कायद्याने देता येत नाही. आणि म्हणून ज्या काय प्रशासकीय मान्यता वगैरे दिल्या आहेत या बाबतीत फेरविचार करावा. निश्चितपणे ते कायद्याला धरून नाही. आणि मग त्या बाबतीत सुद्धा एक बैठक एकत्र जर बैठक घेतली तर ते कायद्याचे सर्व जे काय नियम आहेत ते देखील मी अधोरेखित करेल. तिसरा जो आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जानाई सिरसाईचं 350 कोटीचं काम. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला मंत्री महोदय आकडे सांगतो. आकडे 2017-18 पासून 24-25 पर्यंत जे पाणी मिळाले या योजनेला उपलब्ध पाणी आहे 3.5 TMC. पाणी किती मिळालं आहे 2017 430 MCFT. पुणे शहर 22 TMC पाणी वापरत्यांनी त्या शृंखलेतून येणारा जो कालवा आहे त्या कालव्यातून वरवणच्या तलावामध्ये पाणी सोडलं जातं. 300 MCFT 400 MCFT 1500 MCFT पाणीच उपलब्ध नाही. आणि जसं जसं पुण्याचा वापर मंत्री महोदय वाढेल तसं इथे पाणी उपलब्ध होणार की नाही अशी शंका आहे. नंबर 1, खाली संसरकट नावाची योजना आहे. गेली 10 वर्ष ती याच प्रकारची योजना आहे, ती बंद आहे. त्यामुळे मागे पुढे या योजनेला पाणी मिळण्याचाच प्रॉब्लेम होणार आहे. आणखी एक GR त्याच्यामध्ये असा आहे, या योजनेसाठी उपलब्ध असणारं कन्व्हेन्शनल मेथडने पाणी होतं 3.5 TMC. बंद पाईपलाईन केल्यानंतर 1 TMC पाणी शासनाने कमी केलेलं आहे. म्हणजे आता राहुलजी आपल्याला फक्त 2.5 TMC पाणी मिळणार आहे. आणि त्याच्यातून किती पाणी मग तुम्ही बंद पाईपलाईन्समधून सुद्धा देऊ शकताय. पाणी कमी उपलब्ध असल्यामुळे 350 कोटी रुपये इथे खर्च करण्याऐवजी नीरा आणि करा जोड प्रकल्प त्याला मान्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्री महोदयांनी दिलेली आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. 4 TMC पाणी उपलब्ध आहे, शाश्वत पाणी आहे. बारामतीची 29 गावं आणि त्याचप्रमाणे पुरंदरची 10 गावांसाठी ही योजना आहे. ही योजना या योजनेला जर आपण हे पैसे वापरले तर त्याचा जास्त फायदा होईल. पाणी कमी उपलब्ध असल्यामुळे माझं हे म्हणणं आहे शासनाचे पैसे व्यर्थ जाऊ नये म्हणून फेरविचार एकदा जरूर करावा अशा प्रकारची विनंती करतो की त्याच बैठकीमध्ये या बाबतीत सुद्धा. आणखी एक तिसरा प्रश्न घ्या बाबू. हे प्रश्न नाही, पुरंदरच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय मी आकडे सांगतो. हवेलीला 0.14 TMC पाणी आहे. दौंडला पाणी 0.59 TMC 3760 हेक्टरला आहे. पुरंदरला पाणी 14,450 हेक्टरला 2.27 आहे. आणि बारामतीला 6,398 म्हणजे 1 TMC पाणी आहे. हे पाणी वाटप 100% झालेलं आहे. त्यामुळे खुपटेवाडीला पाणी कुठून देणार हा प्रश्न आहे. आणि म्हणून निश्चितपणे या बाबतीमध्ये माझं उपलब्ध असणारं पाणी हे आम्हालाच मिळालं पाहिजे अशी मानसिकता आहे. निश्चितपणे त्या बाबतीत विचार करून बैठका लावूनच याच्यातून मार्ग निघतील. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय,
फुरसंगी बोगद्याच्या संदर्भात जो मुद्दा सन्माननीय ज्येष्ठ सदस्य मान्य शिवतारे बापूंनी उपस्थित केलेला आहे. आता फुरसुंगीच्या त्यावेळी प्रकल्प तयार करताना तर सगळा विचार झालेला आहे. तथापि आपण आता जी सूचना केलेली आहे की त्या फुरसंगी गावाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न तयार होतील तपासून पाहू आपण, कारण शेवटी लोकहितासाठी आपण निर्णय करतो. आणि तशी वस्तुस्थिती असेल तर आपण एक त्या 4-5 किलोमीटरचा पर्यंत तो फक्त संबंध आहे. पूर्णतः बोगद्या बाबतीत आपण पुनर्विचार करत नाही. पण 34 किलोमीटरमध्ये एक 3-4 किलोमीटर संदर्भातला मुद्दा येईल तो आपण निश्चितपणे तपासून पाहू. अध्यक्ष महोदय, यामध्ये जो पुरंदर उपसा सिंचन योजनेबद्दल जो कुपटेवाडीचा मुद्दा उल्लेख आहे, ज्या ठिकाणी साधारण 2200 हेक्टर जमीन त्या 14 गावातील लोकांना पाणी द्यायचा प्रश्न आहे. आता अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जे म्हणत आहेत की MWRAच्या नियमाप्रमाणे एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यातून, तर ते कायदेशीर बाब तपासून पाहू. म्हणजे आपण आपल्याकडे जी माहिती ती आपण मला द्या. एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी देण्यासंदर्भात ज्यावेळी प्रश्न तयार होतो त्यामध्ये काय कायदेशीर अडचणी आहेत, पण मला वाटतं एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात अडचणी येणार नाही. पण तथापि आपला जो आक्षेप आहे की याच्यामध्ये आपल्या तालुक्याचं पाणी कमी होऊन किंवा आपल्या तालुक्यातील उर्वरित भागाला पाणी दिलं गेलं पाहिजे, त्यावेळी उर्वरित पाणी असेल तरच मग द्यावं असा आपला आग्रह आहे. निश्चितपणे याच्यामध्ये काही पाण्याचा वाद उपस्थित करायचा नाही आपल्याला कुपटेवाडी संदर्भात, कारण त्यांनासुद्धा पाणी आवर्षण गावालाच पाहिजे. जे 14 गावं आहेत ती, मला वाटतं तो एक समन्वयाने प्रश्न सोडवता येईल आपल्याला. काही मला त्यासाठी बैठक आपण घेऊ, त्यामध्ये एकत्रित चर्चा दोन्ही आपण आणि सन्मान्य आमदार राहुल कुल साहेबांचा त्या ठिकाणी एकत्रित विचार आपल्याला करता येईल. अध्यक्ष महोदय, जनई सिरसई संदर्भात आपण जो मुद्दा यांनी उपस्थित केलेला आहे, यामध्ये आता खरं म्हणजे ही मान्यता देताना तर म्हणजे यापूर्वी या सगळ्या गोष्टीचा विचार झाला असला पाहिजे. पाणी किती उपलब्ध आहेत, वास्तविक हे ओपन कालव्यातून देण्याऐवजी बंदिस्त नलिकेतून यासाठी द्यायचं आपल्याला की पाणी उपलब्ध पाण्यामध्ये आपलं सिंचन करायचं. अध्यक्ष महोदय, महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पुणे महानगरपालिका जी अमर्याद पाणी वापरते, साधारण 16 TMC पाण्याची मंजुरी असताना 22 TMC पाणी वापरतात, 23 वापरतात. आणि अध्यक्ष महोदय, जे नियम आहेत की महापालिकेने वापरत असलेल्या पाण्याचं 80% पाणी रिसायकलिंग करून नदीत सोडायचं असतं, की जे खाली सिंचनाला जे कम्युनिटी इरिगेशन खाली आहे. दुर्दैवाने आज पुणे महापालिकेकडे अशी कुठली व्यवस्था नाही आहे. ना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची तीच अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, या संबंधामध्ये पुणे महापालिकेला मी सूचना दिलेल्या आहेत की जर त्यांच्या वापरातलं पाणी रिसायकल केलं नाही, तेवढे टक्केवारी पाणी अध्यक्ष महोदय त्या महापालिकेत आम्हाला कमी करावं लागेल, की ज्यामुळे आपला जो मुद्दा आहे की सिंचनाला पाण्याचा परिणाम होतो तो आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी देता येईल. निश्चितपणे या सगळ्या बाबतीतलं धोरण जे आहे हे करताना आपण एकत्र बैठक घेऊन अध्यक्ष महोदय निश्चितपणे विचार करू. चला कुल साहेब बोला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं त्याबद्दल आभार. परंतु माननीय विजय बापूंनी काही मुद्दे उपस्थित केले ते रेकॉर्डवर चुकीचे राहू नये म्हणून मुद्दा मी उभा आहे. पहिला त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की खुपटेवाडीला पाणी देताना पुरंदरचं कमी करू नये, पण बापूंना जलसंपदा राज्यमंत्री ते राहिलेले आहेत. पुरंदरमधलं सगळंच पाणी देताना ते दौंडमधून दिलं गेलं, हे कदाचित त्यांच्या विस्मरणात गेलेलं असावं. त्यांना स्मरण करून देण्यासाठी मी उभा आहे. आणि त्यावेळी सुद्धा दौंडचं पाणी कमी करून आपण पुरंदरला दिलं, त्यावेळी आम्ही शेतकरी म्हणून कधीच विरोध केलेला नाही. प्रश्न घ्या कुल साहेब, प्रश्न घ्या. चुकीचे रेकॉर्ड होऊ नये म्हणूनच मी उभा आहे. प्रश्न घ्या. त्याच्यामध्ये बापू तुम्ही माझ्यानंतर बोला ना. आणि प्रश्न घ्या कुल साहेब. आपण त्यानंतर दुसरं त्यांनी जे काही मुद्दा उपस्थित केला की जानाई शिरसाईचं पाणी म्हणजे तुम्ही बंद नळीतून करू नये. आमचा पाठिंबा निराकराला पैसे खर्च करायला काहीच अडचण नाही, परंतु कुठलंही नकारात्मक करणं योग्य नाही. आणि मुद्दाम मी आभार मानतो माननीय मंत्री महोदयांचे की ज्यांनी मुळशी संदर्भातला निर्णय केल्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी निर्णय केल्यामुळे आणि आपल्याकडे बरेचसे अव्यवहार्य निर्णय पूर्वी झालेले असल्यामुळे त्याच्यावर पडदा पाडण्यासाठी, सगळ्यांना पाणी उपलब्ध करण्यासाठीच मी सातत्यानं टाटाचं पाणी या भागामध्ये आणावं म्हणून प्रयत्न करत होतो. दोन्ही समित्या झाल्या, त्यासाठी मी आग्रही होतो. त्याच्यामध्ये दोन्ही समित्यामध्ये सदस्य म्हणून मी काम केलंय. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून सुद्धा जी उत्तरं मला दिलेली त्याची मला कल्पना आहे, परंतु वादाचा मुद्दा उपस्थित करण्याच्या ऐवजी सगळ्यांना पाणी कसं मिळेल या संदर्भामध्ये आपण माननीय विखे पाटील साहेबांनी बैठक घ्यावी आणि शेतकऱ्यातला प्रादेशिक वाद करण्याच्या ऐवजी सगळ्यांना समतोल पाणी वाटप कसं होईल या दृष्टीनं माननीय विखे पाटील साहेबांनी बैठक घ्यावी एवढी विनंती माझी राहील. संयुक्तिक उत्तर द्यावं मंत्री महोदय.
विक्रमदादा त्यांचं झाल्यानंतर धन्यवाद अध्यक्ष महोदय. जसं आदरणीय राहुल कुल साहेबांनी सांगितलं तसं दौंडप्रमाणे श्रीगोंद्यात सुद्धा अनेक ठिकाणी चिबट शारपट जमिनी झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय. आमच्या मतदारसंघामध्ये सांगवी, निमगाव, खोलू, कवठा या परिसरामध्ये श्री संतोष दिनकर भोईटे एका शेतकऱ्याने एक सेंट्रल ड्रेन आणि नंतर बायलॅटरल्स घेऊन ही शारपट जमीन परत पिकवलेली आहे. जर पायलट प्रोजेक्ट करायचा तर तो सुद्धा प्रोजेक्ट आपण पाहून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, जर आपण सरकारने अशी काही योजना आपण आणू